विनंती करतो आहे, आभार प्रदर्शन आपल्या प्रार्थनेमध्ये जोपर्यंत होणार नाही, प्रार्थना अपूर्ण आहे. प्रार्थना पूर्ण करणं शिका, कारण की आज ही काळाची गरज आहे. 3 गोष्टी आहेत. आपल्याला काळजी आहे, चिंता आहे, म्हणून कोणाकडे सांगत आहे? देवाकडे. काय वचनामध्ये म्हटलेलं आहे? फिलिप काय म्हणतो? कोणाकडे सादर करा? आपली मागणी देवाला कळवा. बाळकाला? पंचाला? अध्यक्षाला? आपली मागणी देवाला कळवा. त्यानं लक्षात घ्या, आपल्या जीवनातला पहिला प्रश्न जो कोणी येईल तर पहिलं वाक्य आपल्या तोंडातून निघालं पाहिजे, तेव्हा सर्वप्रथम तुझ्या कोर्टामध्ये टाकत आहे. ही गरज आहे, ही समस्या आहे, हा प्रश्न आहे, ही अडचण आहे, ही चिंता आहे, ही काळजी आहे. सर्वप्रथम जर परमेश्वराकडे तुम्ही आणि मी आपले गाराणे जर टाकणार तर निश्चित परमेश्वर आपल्या प्रार्थनेची उत्तर देणार. कारण की प्रायोरिटी, प्रथम स्थान आपण त्या देवाला दिलेलं आहे, ज्या देवाने तुम्हाला आणि मला जगात पाठवलेलं आहे. आपण स्वखुशीने जगात आलो, अप्लिकेशन केलं होतं, अप्लिकेशन करून आलो होतो की मी अप्लाय करतो की आता मला धमक वर्षामध्ये मला देवा जन्म दे. बिना अप्लिकेशनच्या जन्मास आलो आपण. मग बिना अप्लिकेशनच्या जन्मास आलो, तर बिना अप्लिकेशनच्या जन्मात आल्यानंतर जर समस्या येत आहे, काळजी येत आहे, चिंता येत आहे, तर आता हे कोणी काय सॉल्व्ह करावं? ज्यांनी जन्मास घातलं ते. लक्षात घ्या, ज्यांनी जन्मास घातलं तोच तुमच्या आणि माझे प्रश्न सॉल्व्ह करेल. ते तुमच्या आणि माझी जबाबदारी नाही आहे. वचनामध्ये म्हटलेलं आहे, कुछ भी नाही हो सकता तेरा. काहीच होऊ शकत नाही, कारण की वचनामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्याकरता कोणी समर्थ आहे का हो? मग देवा, जर तू मला जन्मास घातलं तर अब आगे की जिंदगी भी तूने देखले, तर पुढचा प्रवास पण तुझ्या हाती, हा प्रश्न पण तुझ्या समोर, ही विनंती देखील तुझ्या समोर, ही गारणं देखील तुझ्या समोर. प्रभू येशूच्या नावाने तू जगात जर मला पाठवत आहे तर प्रश्नाची उत्तर हे तुझ्याचकडे आहेत. कारण की कष्टी आणि भाराक्रांत देवा, मी जगामध्ये जगत आहे, परंतु विसावा तर तुझ्यामध्ये आहे ना. आज परमेश्वराकडे तो विसावा, ते कष्ट, ती निराशा, ती दुःख, त्या समस्येचं निवारण हे व्यक्तीकडे नाही, हे देवाशिवाय कुठेच होणार नाही. म्हणून आज महत् परिवारामध्ये आपण जो संदेश ऐकतो आहे, त्या संदेशाचा सार एकच आहे प्रियांनो, की जग आनंदात समोर नसेल, दुःखामध्ये सर्वात मागे जाईल, परंतु समागमे चालणारा देवा म्हणतो आहे की तुझं कष्ट आणि दुःख सर्व तू माझ्यावर टाक, म्हणजे मी तुला विसावा देईल. कशाचीही काळजी करू नको, तर सर्व विनंत्या आभार प्रदर्शनासह तू देवाला कळव. प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेमधला सर्वात मोठा भाग कोणता आहे माहित आहे? सर्वात मोठी लिस्ट असते आपली मागण्याची, आपल्या डिमांड जी आहेत, आपल्या गरजा जे आहेत, आपल्या समस्या जे आहेत, त्या निवारण करण्याची लिस्ट सर्वात मोठी आहे. आणि स्तुतीची लिस्ट किती मोठी असते? स्तुतीची लिस्ट किती मोठी आहे? 2 शब्द. देवा, आम्ही तुझे आभार मानतो, नवीन दिवस दिला. देवा, आम्ही उपकार मानतो की रात्र दाखवली, गोड झोप लागू दे. आमच्या उषा पायथ्याशी देवदूतांचा पहारा ठेव. काही काही टिपिकल वर्ड आहेत, आपल्याला आजी आजोबाने शिकवलेल्या प्रार्थना असतात, तेच आपल्या मुखामध्ये रटल्या गेलेले आहेत. की देवा, आता अन्नाची प्रार्थना, जेवणाची प्रार्थना ती एकदम रट्टा मारलेली आहे. देवा, पा अन्न दिलं, उपकार मानतो, त्या आशीर्वाद ज्यांना मिळत नाही त्यांना तू दे, त्यांना तू दे. मी तर माझं काही, त्यांना तू दे. नाही, देवाला पोपटपंची केलेली प्रार्थना नाही पाहिजे. परमेश्वरासमोर पोपटपंची प्रार्थना नाहीये, कारण की देव मन ओळखणारा देव आहे. आणि दिल से, हृदयापासून केलेली प्रार्थना परमेश्वर कधी तुच्छ मानत नाही. म्हणून परमेश्वराकडे प्रांजळपणे कबुली करा की देवा, चिंतेमध्ये आहे, काळजीमध्ये आहे, मेरे से नहीं हो सकता, अब ये तू देख ले, दुनिया में मैं थोडे आया था, तूने मेरे को भेजा, तू मला पाठवलं होतं, मातेच्या उदरामध्ये तू घडवणूक केली, तू जगात पाठवलं, तू जन्मास घातलं, तू संसार निर्माण केला, तू आज मला मोठं केलं आहे. परमेश्वरा, आज समस्याचं डोंगर उभं झालेलं आहे, परंतु विश्वास तुझ्यावर ठेवतो पिता, कारण की हे युद्ध माझे नाही, हे युद्ध तुझे आहे. लक्षात घ्या,
जीवनाची युद्ध तुमचे वैयक्तिक नाही.